तर मित्रांनो आपण या कोटारवाडी आजिवली राजापूरमध्ये आलो आहे आणि इथे आपल्यासोबत नीरजदाचे मामा आहेत. तर ते आपल्याला गावाबद्दल थोडीफार माहिती देतील. शिमगा कसा होतो, काय परंपरा वगैरे असते त्यांच्या गावची. तर काका नमस्कार, तुमचं नाव काय? जनार्दन गुरव. हां, आणि तुमच्या वाडीचं नाव काय? कोठारवाडी, आजिवली कोठारवाडी. ओके. आणि मग परंपरा एक थोडक्यात मला सांगू शकता तुम्ही की शिमगा कसा होतो आपल्या गावात? भरलं सुखाचं अंगण, झालं तल्लीन हे मन, होणार देवाचं आगमन, आलाय कोकणचा शिमगा सण, होणार देवाचं आगमन. बघा गाडी आली आहे फायनली आणि आता आम्ही चाललो राजापूर आजिवलीला. हां बघा काका पण आलेत आम्हाला सोडायला. तर मित्रांनो आलो आहे आता थोडा पुढे आमच्या घरापासून आणि नीरजदा पण आहे आपल्यासोबत. आणि आजिवली गावात आलो आहे आणि मंदिर बघा इथे नवीन बांधलेलं मंदिर. आणि पालखी या समोरच्या घरात आहे बघा, इथे समोरच्या घरात पालखी थांबली आहे. आणि आता 1, 2 असे 4-5 घरं करून नंतर नीरजदाच्या मामाचं घर येणार आहे. आणि मग 1 तास तरी लागेल ना जवळपास नीरजदा. आणि बघा आज एकदम हिरो गोल्डमॅन म्हणून आला आहे बघा. हे बघा सोने की घडी, सोने का ब्रेसलेट और मूछ देखो. हे कोण आहे? डाकू मंगल सिंग. तर चला मग आता 4-5 घरं झाले की मग नीरजदाच्या मामाच्या घरी येणार आहे पालखी. आणि मग त्यानंतर नीरजदाने आम्ही कल्टी मारणार आहे डायरेक्ट घरी. आज पण पालखी नाचवणार आहे, उद्या 9 ना, उद्या पालखी नाचवणार आहे. मस्त गाव आहे बघा. तर हा बघा नीरजदा वरती झाडावर चढलाय फणस काढण्यासाठी. तो धकलला बाजूचा. हा आणि झाडावर फणस बघताय किती आहेत. आणि तेच हे बघा एक इथे काढलेलं आहे नीरजदानी मोठा फणस. आणि आता दुसरा काढतोय चढल्यावर. बघा कसा चढतोय झाडावर. दोन फणस काढलेत मस्त मोठे मोठे नीरजदाने. गाडी फणस बघा मोठे मोठे 2 काढले. ठीक लागेल म्हणून. तर मित्रांनो गावी आल्यावर हीच सर्व मजा बघायला मिळते. आता बघितलं तुम्ही फणस वगैरे कसे तोडले जातात. आणि नीरजदा आता आपला फुल चॅम्पियन आहे झाडावर चढण्यापासून सर्व. तो त्या कैरीच्या आंब्याच्या सगळ्या झाडावर चढत असतो आणि जे फळं भेटतील ते तो खात असतो काढून. आपल्या इथे भुईबावड्याला बघायचं. तर बघा आता फणस वगैरे काढले आणि आता थोड्याच वेळात 5-10 मिनिटामध्ये इथे पण पालखी येणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. आणि आता गाडीत टाकतात बघा फणस. हे बघा आणले गाडीजवळ. आणि पालखी यायची तयारी केलेली आहे बघा सर्व. मस्त अंगण सजवलं आहे बघा. एकदम कोकणात आल्यासारखा फील आलाच. म्हणजे एकदम कोकणासारखंच बघा. कोकणात आल्यासारखं वाटतं. आता पालखीची तयारी वगैरे सर्व मस्त सुंदर एकदम फुलांनी सजवून ठेवले सर्व. सगळ्यांच्याच आणि अंगणामध्ये असं सजवून ठेवलेलं आहे. आणि मस्त सुंदर गाव आहे आजिवली.
नाव काय बाबू तुझं? कार्तिक. आडनाव काय? काय? अच्छा. हा बघा आपल्या कॅमेरा बघून आपल्यासोबत आलाय माझी पण व्हिडिओ काढ म्हणून. कसं वाटतंय मग फणस वगैरे काढणे? खातो का तू फणस? फणसाची भाजी वगैरे खातो की नाही? खातोय. मालवणी बोलतो रे, एकदम क्यूट आहे बघा. मस्त ना. तुला झाडावर चढता येतं? चढतो? कोणत्या कोणत्या झाडावर चढतो? बस फणसाच्या झाडावर. कैरीच्या झाडावर येतं चढता? क्रिकेट खेळतो का तू? शाळेत जातो? कोणत्या शाळेत आहेस? हा सांग आपल्या सबस्क्रायबरला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. हा मस्त. धन्यवाद बाबू. बाय बाय. टाटा. दे टाळी दे. हा हे बघा हे लोक लहान आहेत बोलतात दोघं. बघा कसे. थँक्यू. बाय बाय. भेटू आता पालखी आल्यावर. आणि हे बघा इथे नीरज अदानी त्याच्या भाची आहे का कोण आहे ही? त्याच्या घरातलीच कोणतरी फॅमिली मेंबर आहे. अरे आणि हे थांब इकडे. आणि हे बघा हिने मस्त फ्रुटी घेतलेली आहे. नाव काय तुझं? वाव भारी नाव आहे. आणि किती क्यूट वाटते बघा. कपडे वगैरे नवीन घालून आता पालखी येणार आहे त्यांच्या घरी आहे ना. आणि बघा फ्रुटी घ्यायला आलेली नीरज दादासोबत. आणि इथे फुल धमाल करतो आम्ही. तर मित्रांनो आता पालखी आपल्या जवळपास आली आहे, घराच्या जवळपास. तर आता आम्ही सर्वच जण निघालोय पालखी आणायला. आणि ते काका काकी पण नीरज दादा सर्व आहेत. आणि बघा सगळेच निघतो. हे बघा प्रमुख माणसं निघाली आहेत पालखी घ्यायला जाण्यासाठी. बघा तर हे बघा पालखी अजून खूप लांब आहे. 5 घर आहेत अजून पण. आणि बघा सर्वच आले पालखी. आणि आपला कार्तिक भाऊ पण आपल्या सोबत आहे. बघा कार्तिक तुझी मम्मी सांगते तू खूप मस्ती करतो. इथून पुढे 5 घर.
तर मित्रांनो आपण ह्या कोटारवाडी आजिवली राजापूरमध्ये आलो आहे आणि इथे आपल्यासोबत नीरजदाचे मामा आहेत. तर ते आपल्याला गावाबद्दल थोडीफार माहिती देतील. शिमगा कसा होतो, काय परंपरा वगैरे असते त्यांच्या गावची. तर काका नमस्कार, तुमचं नाव काय? जनार्दन गुरव. हां, आणि तुमच्या वाडीचं नाव काय? कोठारवाडी, आजिवली कोठारवाडी. ओके. आणि मग परंपरा एक थोडक्यात मला सांगू शकता तुम्ही की शिमगा कसा होतो आपल्या गावात? शिमगा होतो म्हणजे पालखी बिलकी नेसते, घरोघरी पालखी फिरते. ओके. 7 दिवसाचा शिमगा असतो. अच्छा. खेळ बिळ करतात. त्याच्यानंतर 90 दिवस बोलतात, खूप मजा करतात. चाकरमानी मुंबईवरून येतात. हां. आपलं प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाते, खूप मजा करतात. तरी पालखी किती घर घेते 7 दिवसांमध्ये? पुरी 12 वाडीची एक गाव आहे. 12 वाडीचं एक गाव आहे बघ, म्हणजे खूप मोठं गाव आहे. मोठं गाव आहे. अच्छा. आणि मग प्रत्येकाच्या घरोघरी फिरते. ओके. आणि मग सण उत्सव म्हणजे अजून काय असतं? मांडावर पालखी वगैरे नाचवतात? मांडावरती पालखी बिलकी नाचवतात. रात्री सर्व घरं मागून झाली हो. की मांडावरती पालखी बिलकी नाचवतात. आणि मग नवस वगैरे असते? नवस बिवस बोलतात सर्व. अच्छा. आणि मग कोण बकऱ्याचा बोलतो, कोण नारळाचा बोलतो, कोण साडी चोळी, सगळे असे नवस बोललेले असतात. अच्छा. ओके. आणि मग देव पावतो तुमच्याकडे सर्वांना. पालखी कितव्या दिवशी येते? आता इकडे आता पालखी आली 7व्या दिवशी आहे. 7व्या दिवशी. आणि नंतर इथे आम्हाला 3ऱ्या दिवशी येते. अच्छा. पुढच्या वर्षी 3ऱ्या दिवशी येणार. मग त्याचं असं काय कारण आहे काय? असं दरवर्षी एकाच दिवशी का नाही, 7व्याच दिवशी असं ठरलेलं नाही? कारण का माहिती, इकडून जर वरून घरं घेतली, हां हां. भरपूर वाडी आहेत. भरपूर आणि वाडी. खालून घरं घेतली, अच्छा. खालून 2 वाडी आहेत आणि आमची 3री वाडी. आमची अच्छा. 3ऱ्या दिवशी येते. आणि वरून आली तर 7व्या दिवशी. 7व्या दिवशी येते. तर धन्यवाद काका, खूप छान माहिती दिली तुम्ही वाडीबद्दल आणि आपल्या शिमगोत्सवबद्दल. तर खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आता पालखी निघाली आहे आणि लांबून अंतरातून येते. आणि बघा आता पालखी आली आहे आपल्या इथे. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. हार फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची. पालखी माझ्या देवाची, पालखी माझ्या देवाची. डंका वाजे महिमा गाजे ख्यातीची नवलाईची. ख्याती ती नवलाईची, ख्याती ती नवलाईची. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. डोळे भरून बघता माय मनासी आनंद जाईलाय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय.
पालखीत फिरतो मानानं, पालखीत फिरतो मानानं, पालखीत फिरतो मानानं. देवाच्या आगमनाचा सोहळा करती आनंदानं, सोला करते आनंदानं, सोला करते आनंदानं. हौस ही भक्त गणाची ग अन पुरवितो इच्छा मनाची ग, हौस ही भक्त गणाची ग अन पुरवितो इच्छा मनाची ग. या शिमग्याचा सोहळा बाय आमच्या मनानं भरलाय, असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी आईलय. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय, तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय, असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय, तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय, तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. हार फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची, पालखी माझ्या. तर मित्रांनो आलो आता जेवायला. हे बघा काजू बनवलेत, काजूची भाजी आणि अंड्याची भाजी अशी मिक्स भाजी बनवली आहे. ते भाकरी आणि भात आहे आणि इथे आपला निलेश दादा पण आहे आणि इथे काकी आहेत, मस्त जेवण वाढून देतात आम्हाला. बघा काजूची भाजी आणि अंड्याची भाजी मिक्स मस्त एकदम कोकणी स्टाईल. तर चला पहिल्यांदाच मी टेस्ट करणार आहे.